क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. अ, दिनांक 4 रोजी 11/2025 सकाळी 11:30 वाजता ॲट्रॉसिटी ह्या प्रकरणात घडला होता. जातीवादक शिवेगाळेकरांपासून. तर हिललाईन पोलीस स्टेशन सिनियर पी-आय माननीय आपले डी-सी-पी साहेब, सचिन गोरे साहेब, ए-सी-पी साहेब अंबरनाथचे यांनी माझं म्हणणं मांडून दिनांक 6/11/2025 गुन्हा दाखल करण्यात घेतला आहे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे. आणि मी सगळं पोलीस प्रशासनाचं खूप खूप आभार मानतो. आणि योग्य ती आता याच्यावरती शहानिशा करून आरोपीला भूमाफिया मनोहर दीपक शर्मा याला या गुन्ह्यात शिक्षा झाली पाहिजे अशी मी अपील करतो. धन्यवाद. दिनांक आज 6/11/2025 या दिनांकाला मी ए-सी-पी साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आरोपीला अटक करण्याबाबत. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मी एक विनंती करतो की आरोपीला लवकरात लवकर अटक करावे. आणि जेवढे माझे समर्थक आहे, माझे जेवढे भीम बांधव, सैनिक आहेत, ॲडव्होकेट अमोल दत्तात्रय लोखंडे हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत आणि यांचा पण खूप खूप याच्यामध्ये मला पाठिंबा मिळाला. यांनी मला खूप सहकार्य केलं आहे कायद्याच्याबद्दल. आणि आपल्या उल्हासनगर शहरामध्ये जर खरंच अनुसूचित जाती जमातीवरती अन्याय अत्याचार जर होत असेल तर त्यांनी तात्काळी 24 तास अवेलेबल असणारे अमोल दत्तात्रय लोखंडे ॲडव्होकेट हे साहेब कधीही हजर राहतील आणि समाजाला एक नवी दिशा देत राहतील आणि समाजाला न्याय पण मिळवून देण्याचं ते काम करत असतात. आणि माझे बंधू संतोष निवृत्ती उबाळे हे पॅनल नंबर अंबरनाथ विधानसभेचे अध्यक्ष, आर-पी-आयचे अध्यक्ष आहेत. हेही समाजासाठी खूप चळवळीत आहेत आणि हेही समाजासाठी अर्ध्या रात्री पण उभे राहून समाजाला न्याय द्यायच्या कार्य करत राहतात. जय भीम, जय संविधान. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. आज सर्वात प्रथम मी पोलीस प्रशासनाचा खूप धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज शहराच्या ठिकाणी या गोष्टी जातीवाचक घडतात आणि तात्काळ त्यांनी गुन्हा दाखल करून घेऊन आमच्या एक समाज बांधवाला न्याय देण्याचं जे काम केलं, म्हणून मी पोलीस बांधवांचं खूप 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 आभार व्यक्त करतो. आज तक्रार घेतली आणि त्याला न्याय देण्याचं काम केलं. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस बांधवांना एवढीच विनंती करू इच्छितो का तो जो आरोपी आहे तो मोकळा फिरतोय. आपण सर्व साहेबांनी एक काम करावं, त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याला कालकोठरी दाखवावं. असं कृत्य अजून कुठेही शहरामध्ये घडलं नाही पाहिजे अशी एक आदळ घडावी आणि समाजामध्ये सर्व समाज एकोपामध्ये राहावं अशी मी विनंती करतो. आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी सर्वात भीमसैनिकांना व पोलीस बांधवांना खूप खूप आभार व्यक्त करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.